रिस्क ॲपेटाईट सगळ्यात क्रिटिकल गोष्ट असते तुमच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये. तो कालच्या रीलमध्ये तुम्ही बघितलं की आपला स्वतःचा रिस्क ॲपेटाईट कसा काढायचा. आज आपण बघणार आहोत कन्झर्वेटिव्ह, मॉडरेट आणि हाय रिस्क ॲपेटाईट असणाऱ्या इन्व्हेस्टमेंटवर आपले किती रिटर्न्स बनतात. जर तुम्ही कन्झर्वेटिव्ह इन्व्हेस्टर असाल, तुम्हाला अजिबात रिस्क नाही घ्यायची आहे आणि तुम्ही जर 10 लाख रुपये इन्व्हेस्ट करताय पुढच्या 15 वर्षांसाठी, तर तुमची अमाऊंट जेमतेम 23 लाखांपर्यंत जाईल. म्हणजे काय, तुम्ही फक्त पैसा वाचवलाय, तो ग्रो नाही झालाय. जर तुम्ही मॉडरेट इन्व्हेस्टर असाल, म्हणजे काय, जिथे 8 to 9% रिटर्न, म्हणजे काय, प्रॉपर्टी किंवा गोल्ड मध्ये तुम्ही इन्व्हेस्टेड असाल, तर तुम्ही मॉडरेट इन्व्हेस्टर आहात. ज्याच्यामध्ये तुम्ही समजा 10 लाख रुपये अशा ऍसेटमध्ये टाकले पुढच्या 15 वर्षांसाठी, तर तुमची अमाऊंट जवळजवळ 34 लॅक्स पर्यंत जाऊ शकते. आणि तिसरं नेचर म्हणजे हाय रिस्क ॲपेटाईट. म्हणजे काय, तर तुम्ही इक्विटी सारख्या प्रोडक्टमध्ये इन्व्हेस्ट करताय, जिथे तुम्ही नक्कीच इन्फ्लेशनला बीट करता आणि तुमची ग्रोथ होतीये. ते म्हणजे इक्विटी किंवा इक्विटी प्लस प्रोडक्ट. म्हणजे काय, तुम्ही स्टॉक्स मध्ये इन्व्हेस्ट करताय, म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करताय. सो आजचा टास्क असणार आहे, काल तुम्ही तुमचं रिस्क ॲपेटाईट बघितलं आहे, तुम्ही क्वेश्चन्स बघितले आहेत, आज तुम्हाला माहिती आहे तुमचं रिस्क ॲपेटाईट काय. तर आज आपल्याला बघायचं आपण किती पर्सेंट मध्ये ह्या तिन्ही गोष्टींमध्ये, म्हणजे तुम्ही एफडी करायची आहे की तुम्हाला काही पैसे गोल्ड किंवा तशा काही ऑप्शन मध्ये टाकायचे किंवा तुम्हाला किती पैसे इक्विटी मध्ये टाकायचे. आणि ह्याच्यात तुम्हाला हे नक्की बघायचं की आपलं गोल काय आहे. गोल प्लॅनिंगच्या व्हिडिओसाठी मात्र तुम्हाला मला फॉलो करायला लागणार आहे, कारण मी तो व्हिडिओ उद्या पोस्ट करणार आहे. आणि तुमची रिस्क ॲपेटाईट जर अजून तुम्ही बघितली नसेल तर मागचे 5 रील बघा, त्याच्यामुळे तुम्हाला सगळी आयडिया येणार आहे की आपण आता कुठे आहोत, 2026 मध्ये आपल्याला कसं इन्व्हेस्टमेंट रेडी व्हायचं. Mutual fund investment are subject to market risk. Read all scheme related documents carefully. Past performance may or may not sustain in future.